बातमी बीडमध्ये जाब विचारण्यावरून थेट तरुणाची बोटे छाटण्यात आली आहेत। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोयता आणि सत्तूरने तरुणाला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल का केला याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला। हा राग मनात धरून तरुणाच्या हाताची बोटे छाटण्यात आली आहेत। नांदेडमधल्या तरुणी अपहरण प्रकरणी दुसऱ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। नांदेड रेल्वे स्थानक परिसरातून काल 2 तरुणांनी तरुणीचं अपहरण केलं होतं। पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। बीड शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत। शहरात फिरणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या बंद, तर यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तर बीडच्या वडवणीमध्ये मंत्री इंद्रनील नाईकांचे जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण त्यांच्यावर करण्यात आली आहे। तसंच मंत्री नाईकांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। दरम्यान यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रकाश सोळंके, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे हे देखील उपस्थित होते। धाराशिवच्या नागराळ इथल्या शाळेमध्ये पोषण आहारात अळ्या आढळल्यात। विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ सुरू आहे। तूर डाळ, मूग, मटकीमध्ये या अळ्या आढळल्याची माहिती मिळते। पालकांनी हे धान्य बीडीओ कार्यालयासमोर फेकत निषेध व्यक्त केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।